शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये हा बदल आहे आणि विशेष म्हणजे आपण 24 तारखेचा अंदाज घेत आहोत. 24 एप्रिल 2026चा हा अंदाज आहे. ह्या 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी बघायला मिळत असल्यामुळं पावसाची शक्यता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला वर्तविली जाणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला अति जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण असणार आहे आणि वादळी वारे असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला हलका मध्यम पावसासोबत वादळी वारे बघायला मिळणार आहे. यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. तर बघूया कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. कारण हा कमी दाब जो आहे तो अति तीव्र तापमानामुळे झालेला आहे. तापमानाबाबतची गोष्ट केली असता तर तापमान आपल्याला 42 ते 43 डिग्री सेल्सिअस तापमान महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये वर्तविलं जाणार आहे. 42 ते 43 डिग्री सेल्सिअस म्हणजे खूप जास्त तापमान या ठिकाणी आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला 26 तारखेला यापेक्षाही अधिक तापमान बघायला मिळणार आहे. तर 26 तारखेचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तापमानाचा व्हिडिओ ते बघू शकतात. कारण 26 तारखेला रविवारच्या दिवशी सुद्धा खूप मोठं तापमान या ठिकाणी बघायला मिळत आहे. 45+ डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये असणार आहे त्याची संपूर्ण अपडेट आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि पुढील अपडेटसाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आता आपण या ठिकाणी सविस्तर माहिती घेत आहोत की कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता आहे ते. आता या ठिकाणी सुरुवात जी आहे ती आपण नाशिक भागाकडून करूया. नाशिक सिटीमध्ये पावसाची शक्यता आहे. तर गंगापूर आहे, इकडे लाडाची आहे, ओझर आहे, या ठिकाणी साकोऱ्याचा भाग आहे, तसंच इकडे निफाड आहे, लासलगाव आहे, चौफुल आहे, वणी, दोंडांबे आणि चांदवडचा भाग आहे. लाडाची आहे, इथे आपल्याला निफाड आहे. पावसाची शक्यता उद्या वर्तविली जाणार आहे. 24 तारखेचं हे आपण वातावरण बघत आहात. 24 एप्रिलचं या ठिकाणी आपल्याला वादळी वारे प्लस या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जास्तीत जास्त पाऊस आपल्याला कुठे बघायला मिळेल की चौफुलच्या काही भागात, निफाडच्या काही भागात, दोंडांबे आणि ओझरच्या भागामध्ये आपल्याला जास्त करून पावसाची शक्यता आहे. बाकी भागांमध्ये हलका पाऊस, तर काही भागांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्याची शक्यता आहे. वाडीवरे, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जर बघितलं, मोखाडाचा काही भाग आहे, ज्वार मोखाडा या ठिकाणी, इगतपुरीचा भाग, हलक्या पावसाची शक्यता सोबत वादळी वाऱ्याची दाट शक्यता इथे वर्तविली जाऊ शकते. सम्राटनगर, राजुरा, आंबेवाडी या ठिकाणी सुद्धा तिरडे, डुबेर आणि सिन्नरचा काही भाग, इथे सुद्धा आपल्याला तेच वातावरण आहे. हलका पाऊस, तर काही ठिकाणी वादळी वारे येण्याची दाट शक्यता आहे. आणखी मोठा बदल होणार आहे. आणखी संध्याकाळी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता या ठिकाणी पुण्याचा भाग घेतला तर पुणे भागामध्ये सुद्धा, पुणे सिटी भागात पाऊस आहे. तसेच आपल्याला पुनावळ्याच्या काही भागात पाऊस आहे. तसेच या ठिकाणी आपण लोणावळ्याच्या भागात सुद्धा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. कामशेटमध्ये सुद्धा पाऊस आहे. त्याचप्रमाणे शिवापूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता, तर सासवडमध्ये, शिरवलमध्ये, जेजुरीच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. तर इकडे गोरेगावच्या काही भागात सुद्धा आपल्याला पाऊस आहे. तर वाई, फलटण, लोणंद या ठिकाणी सुद्धा पाऊस आहे. तर साताऱ्याच्याही बऱ्याचशा भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे. वाळूज, मायनीच्या भागात, पिलीवच्या काही भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तर कोल्हापूर आणि सांगली, सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलका मध्यम पाऊस सोबत वादळी वारे आहे. आता या ठिकाणी सोलापूरच्या काही भागात जर बघितलं, इथे सुद्धा पाऊस आहे. तर अहिल्यानगरच्या काही भागात सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी, राळेगण आणि शिरूरच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. थोडासा बदल आणखी मोठा होऊ शकतो आणि त्यामध्ये आणखी थोडासा पावसाची जी शक्यता आहे, ती तीव्रता आहे, ती वाढण्याची शक्यता सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. जास्त करून आपल्याला या ठिकाणी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागात आपल्याला पावसाची स्थिती थोडीशी अधिक आणि तीव्र बघायला मिळू शकते. आता अहिल्यानगरमध्ये सुद्धा काही भागांमध्ये आणखी पावसाची शक्यता आहे. तर तो भाग म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो, काडा आणि राळेगणचा काही भाग आहे. खंडाळ्याच्या भागात सुद्धा आपल्याला काही भागात पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाणार आहे. तर बाकी भागात सुद्धा पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. आता आपण 24 तारखेचं रात्रीचं वातावरण बघत आहात. रात्री कोणत्या कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे, तर आपल्याला ढगाळ वातावरण सगळीकडे बघायला मिळणार आहे. खूप गरमीचं वातावरण बघायला मिळणार आहे. आपण जे आहे ते 24 तारखेचा अंदाज पावसाचा बघितलेला आहे. तर 25 तारखेचा एक शॉर्टकट आढावा आपण या ठिकाणी घेऊ की 25 तारखेला कोणत्या कोणत्या भागात पाऊस आहे. तर आपल्याला कर्नाटक आणि या ठिकाणी आपण विशाखापट्टणमच्या काही भागाकडून कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. तर जे ढगाळ वातावरण जे आहे ते आपल्याला आंध्र प्रदेशकडून आणि कर्नाटकाच्या काही भागाकडून बघायला मिळत आहे. जी पावसाला जी सुरुवात आहे तर आपल्याला गोव्यापासून बघायला मिळत आहे. तर पुणे, सातारा आणि सांगली, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता. अहिल्यानगर, बीड आणि संभाजीनगर, नाशिकच्या भागात ढगाळ वातावरणाची शक्यता दुपारी वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे आणखी थोडा मोठा बदल होऊन आपल्याला सगळीकडे हलका मध्यम ढगाळ वातावरण
वातावरण, परंतु तापमानामध्ये मोठी वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. कारण प्रचंड तापमानामुळे पुढील हा अंदाज आहे आणि पुढे पण आपण सांगितलेलं आहे की 26 तारखेला तापमानाची काय परिस्थिती आहे. कारण 26 तारखेला मध्यरात्रीपासूनच ढगाळ वातावरणाला सुरुवात होणार आहे. मध्यरात्री पहाटेपासूनच आपल्याला 26 तारखेची जी पहाट असणार आहे तेव्हापासूनच आपल्याला गरमीचं वातावरण आणि ढगाळ वातावरण आणि तसेच जे तापमान आहे त्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे. मध्यरात्रीपासूनच सुरुवात होणार आहे, म्हणजे 25 तारीख संपल्यानंतर 26 तारीख सुरू होताच आपल्याला पूर्ण गरमीचं वातावरण बघायला मिळणार आहे मध्यरात्रीपासूनच. त्यामुळे आपण आधीच या ठिकाणी अलर्ट राहायचं आहे, सावध राहायचं आहे. आता आपण पूर्णपणे 26 तारखेचा जो अंदाज आहे तो आधीच अपलोड केलेला आहे. अजून जर तुम्ही तो बघितला नसेल तर बघून घ्या. आणि आणखी जर नवीन काही अपडेट आली, चक्रीवादळाची जर विशेष अपडेट आली तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तातडीने कळवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार, धन्यवाद.